काल कोर्टानं असं सांगितलं होतं की तुम्ही आझाद मैदानाच्या आत आंदोलन करा, बाहेर कोणाला त्रास होईल असं वर्तन करू नका। हे दृश्य आपण बघतोय सीएसएमटी स्थानकाच्या बाहेरची आहेत आणि इथे देखील सध्या हे आंदोलन सुरू झालेलं आहे। पुन्हा एकदा सगळी मंडळी रस्त्यावर आलेली आहेत। पोलिसांकडून आवाहन केलं जात आहे की इथे कोणीही वाहनं उभी करू नका, कोणीही इथे थांबू नका, जेणेकरून वाहतुकीवर अडथळा निर्माण होणार नाही। मात्र आपण बघतोय काही टेम्पो देखील इथे आलेले आहेत, जेवण सगळं घेऊन आलेले हे टेम्पो आहेत। याच टेम्पोमधून वेगवेगळ्या राज्यभरातल्या भागामधून जेवण, कोणी फळं काही आणलेले आहेत, त्याचं वाटप इथेच होत आहे आणि सगळे मराठा बांधव देखील रस्त्यावरच आपल्याला असलेले पाहायला मिळतात। हे आंदोलन 5वा दिवस आहे। 5व्या दिवसाच्या ह्या दरम्यान आता पोलिसांनी देखील राज्य राखीव पोलीस दल, त्याचबरोबर इतर RAF जे केंद्रीय आस्थापना आहेत त्यांचे देखील सगळे जवान तैनात आहेत आणि लोकांना आवाहन करतात रस्त्यात वाहतुकीला अडथळा ठरू नका। मात्र पुन्हा एकदा तीच स्थिती आपल्याला दिसतेय। खरं तर आजचा 5वा दिवस आहे आंदोलनाचा आणि जरांगेंच्या मागण्या आहेत, त्या मागण्यांचा जोपर्यंत पूर्तता होणार नाही तोपर्यंत आपण आंदोलनावर ठाम आहोत अशी भूमिका काल जरांगेंनी घेतली। त्यांची काल तब्येत देखील ढासळलेली होती, रात्री अचानक त्यांना बराच त्रास होत होता। त्यामुळे जोपर्यंत आपल्याला हे काही मिळणार नाही किंवा आपल्या अंमलबजावणी होणार नाही निर्णयाची, तोपर्यंत आपण आंदोलनावर ठाम आहोत आणि हे आंदोलन आणखी तीव्र होईल असं काल जरांगे देखील म्हणाले होते। आणि कदाचित कोर्टानं आदेश दिल्यानंतर देखील आपण बघतोय आंदोलन किंवा इथे जे रस्त्यावर येणारी जी मंडळी आहेत ती काही बाहेर जात नाहीयेत, सूचनांचं पालन तसं होत नाहीये। त्यामुळे आता आंदोलनाला काय नेमकं आंदोलनाला वळण मिळतंय हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। दररोज गेल्या 5 दिवसांमध्ये असं व्हायचं जशी हळूहळू वेळ पुढे जायची, म्हणजे सकाळचे 9 वगैरे वाजले, 10 वाजायला आले की त्यानंतर मुंबईच्या बाहेर थांबणारे सगळे मराठा बांधव हे मुंबईत दाखल व्हायचे आणि त्यानंतर या चौकांमधली गर्दी वाढायची। आत्ताची मी तुम्हाला थेट दृश्य दाखवतो। हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोर म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोर अगदी असलेला हा चौक आहे आणि इथे या वेळेला जेवढी गर्दी असायची तेवढीच गर्दी आत्ता पण आहे आणि हळूहळू ही गर्दी वाढत जात होती। आता पुढे येणाऱ्या काही 2-3 तासामध्ये आपल्याला कळेल ही गर्दी वाढतेय की कमी होते की आहे तेवढी राहतेय। कारण एक मार्ग पूर्णपणे जो जे पुलावरून आपण खाली उतरतो आणि थेट मुंबई महानगरपालिकेच्या समोरून किंवा सीएसएमटीच्या शेजारून जाणारा हा रस्ता, मंत्रालयाच्या दिशेने जाणारा रस्ता सुरू करण्यात आलेला आहे। वाहतूक ती पूर्ववत झालेली आहे। पूर्ववत म्हणजे मोठ्या प्रमाणावरती वाहतूक नाही, मात्र रस्ता खुला केलेला आहे त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली आहे। पण दुसऱ्या बाजूला असलेला मुंबई महानगरपालिका मार्ग किंवा महापालिका मार्ग जो प्रेस क्लबच्या शेजारून जातो मेट्रो सिनेमाकडे, तो मात्र पूर्णपणे अजूनही ठप्प आहे किंवा बंद आहे। कारण तिथली वाहनं इथून हटवलेली नाहीयेत, ती तशीच आहेत। जी काही अन्न घेऊन येणारी वाहनं आहेत ती या रस्त्यावर, या मार्गावर लावली जातात। त्यामुळे अद्यापही त्याचा परिणाम किंवा कोर्टाच्या आदेशाचं पालन होतंय की नाही हे आत्ता सांगणं कठीण आहे। मात्र एक मार्ग जो जे पुलावरून येतो तो सुरू झालेला आहे। आता पुन्हा एकदा सगळे आंदोलक इथे जमायला सुरुवात झाली आहे, घोषणाबाजी सुरू झालेली आहे। जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे आणि ते सातत्यानं हीच भूमिका घेतात, जर का आपल्याला आपलं आरक्षण मिळालं नाही किंवा अंमलबजावणी झाली नाही तर आपण इथून हटणार नाही। पण कोर्टानं निर्देश दिलेले होते की मंगळवारी दुपारपर्यंत इथून सगळा जो बाहेर असलेल्या वाहनं लावलेली आहेत किंवा आंदोलक जे कुठे काही ठिकाणी गालबोट लागतंय किंवा कोणी इतर ठिकाणी जाऊन आंदोलनं करतायत तर ते करू नयेत। तुम्ही आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू होतं, इतर ठिकाणी तसं चालणार नाही। त्यामुळे त्या सगळ्याची अंमलबजावणी ही दुपारनंतर किती होतीये, कारण पोलिसांनी तिथे आपण बघतो फौज अधिक वाढवलेली आहे, म्हणजे केंद्रीय सुरक्षा दल देखील आहे आणि पोलिसांच्या तुकड्या देखील रस्त्यावर आता तैनात केलेल्या आहेत आणि मार्ग खुला राहील किंवा वाहतूक सुरळीत सुरू राहील किंवा वाहतूक होत राहील यासाठीचे पोलिसांचे प्रयत्न आपण बघतोय। ही वाहनं खाजगी वाहनं आहेत जी गेल्या 5 दिवसांमध्ये इथून जात नव्हती। आंदोलक आपण बघतो आता एक आंदोलक इथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोर असलेल्या सिग्नलवर 2 दिवसापूर्वी झेंडा फडकवलेला होता, त्याच सिग्नलवर पुन्हा एक आंदोलन वर चढलेलं आहे। स्वतःचा जीव धोक्यात घालून असे स्टंट केले जात आहेत। खरं तर आरक्षणाची मागणी आहे, आंदोलन होणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे, ठीक आहे, पण या सगळ्यामध्ये आपला जीव धोक्यात येणार नाही याची काळजी आंदोलकांनी घेणं गरजेचं आहे। 2 दिवसापूर्वी देखील या इथल्या असलेल्या सगळ्या सिग्नलवर असेच आंदोलक चढले आणि त्यांनी झेंडे फडकवले आणि आज घोषणा देण्यासाठी हे आंदोलक या सिग्नलवर चढलेले आहेत, यंत्रणेवर चढलेले आहेत। पोलिसांकडून आता कोणती भूमिका घेतली जात नाही, कारण मोठ्या संख्येने हे सगळे आंदोलक इथे आहेत आणि त्यांच्याकडून अधिक तीव्र भूमिका घेतली जाते किंवा संख्या वाढत जाते। त्यामुळे आवाहन फक्त केलं जातं, मात्र अडवण्याचे प्रयत्न थेट होत नाहीत। आंदोलक कोणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत, आंदोलक असेच वेगवेगळे स्टंट्स करतात आणि याचा परिणाम त्यांच्या जीवितास धोका निर्माण होणं, पण तरीही कोणी ऐकायला तयार नाहीये। पोलिसांकडून विनंती केली जाते खाली उतरा, मात्र तसं होत नाही। दुसरं बेस्ट मी आणखी दृश्य दाखवतो। बीएसटीची वाहनं या ठिकाणी बंद होती, आता बीएसटीची वाहतूक
या मार्गावरून तरी एका मार्गानं सुरळीत सुरू झाली आहे, म्हणजे जी बॅकवर्ड डेपोवरून राणी लक्ष्मीबाई आपला चौक आहे तिथपर्यंत जाणाऱ्या ह्या BST वगैरे आता सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे महापालिकेचा एकच मार्ग बंद आहे, दुसरा सुरू झालेला आहे. नक्कीच, कारण आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि अशा वेळेला हे जे लोखंडी पोल असतात ते निसरडे होत असतात आणि त्याच पोलवर 2 मराठा बांधव चढलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची तसबीर असलेला हा झेंडा भगवा फडकवण्यासाठी, याआधी खरं तर भगवा फडकवलेला होता किंवा एक भगवा आहे, पण आणखी एक भगवा झेंडा फडकवण्यासाठी हे 2 मराठा बांधव वर चढलेले आहेत. लोखंडी पोल आहे आणि पाऊस जर वाढला, पाऊस आता सुरू आहे आणि जर तो आणखी वाढला तर हे पोल आणखी निसरडे होऊ शकतात, जीव धोक्यात येऊ शकतो. मात्र लोक ऐकायला तयार नाहीयेत, मराठा बांधव ऐकायला तयार नाहीयेत. वेगवेगळे स्टंट्स केले जात आहेत. खरं तर लक्ष वेधायचं आहे सरकारचं आणि आमच्या मागण्यांकडे तुम्ही लक्ष द्या हे सरकारला सांगायचं आहे, म्हणून वेगवेगळ्या क्लुप्त्या आजमावल्या जात आहेत. आता देखील तशीच एक क्लुप्ती आपण बघतोय. ज्या पोलवर याआधीच झेंडा फडकवलेला होता तिथेच त्या उंच अशा जे दिवे असणारा, म्हणजे एक सिग्नल आणि वर दिवा असलेला हा पोल आहे, त्याच्यावर 2 मराठा बांधव चढले आणि ते तिथे झेंडा फडकवताना आपण बघतोय. तर दुसऱ्या इतर सगळ्या मराठा बांधवांकडून त्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे, घोषणा दिल्या जात आहेत, शिट्ट्या वाजवल्या जात आहेत. पण पोलिसांकडून त्यांना विनंती केली जाते की तुम्ही असं कोणतंही पाऊल उचलू नका जेणेकरून तुमचा जीव धोक्यामध्ये येईल. त्यामुळे आता कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत देखील नाहीये. या कोणत्याही सूचनांचं पालन पोलिसांच्या मराठा बांधव करत नाहीयेत. पावसाला सुरुवात झालेली आहे. इतर ठिकाणी देखील आता अशाच पद्धतीने प्रत्येक जण वेगवेगळ्या व्यक्ती लक्ष सरकारचं वेधण्यासाठी ह्या अशा क्लुप्त्या आजमावत आहेत. त्यामुळे पोलिसांनी आवरण्याचा जरी प्रयत्न केला तरी कोणी सूचनांचं पालन करत नाही. आता स्वतः प्रत्येक मराठा बांधवांना हे समजणं गरजेचं आहे, आपला जीव धोक्यात घालून आपण जर असं काहीही केलं तर आरक्षण मिळाला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. आपला जीव आधी महत्वाचा आहे हे प्रत्येकानं समजून घेणं गरजेचं आहे. या सगळ्या परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे सिग्नल्स आहेत त्या प्रत्येक सिग्नलवर याआधी देखील 2 दिवसापूर्वी कडक ऊन होतं आणि अशा उन्हामध्ये चढून झेंडे फडकवण्याचे प्रयत्न झाले, झेंडे फडकवले गेले आणि आता पाऊस सुरू झालाय आणि पावसामध्ये देखील असलेल्याच पोलवर पुन्हा झेंडे फडकवण्यासाठी मराठा बांधव आपण बघतोय वर चढलेले आहेत. हा मराठा बांधव वर जाऊन एक झेंडा फडकवताना आपण बघतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची तसबीर असलेला हा झेंडा आहे जो फडकवण्याचा प्रयत्न होतोय. अत्यंत उंच असा हा पोल आहे. दुसऱ्या बाजूला देखील अनेक पोल आहेत आणि त्या ठिकाणी देखील एकाचा पाहून मग दुसऱ्याचा पाहून तिसरा, असे वेगवेगळ्या ठिकाणी सगळेच बांधव झेंडा फडकवण्याचा प्रयत्न करतात किंवा वेगवेगळे स्टंट्स करत असतात. काल CSMT रेल्वे स्थानकावर देखील रुळावर उतरण्याचे प्रयत्न काही लोकांनी केलेले होते, ट्रेनवर चढण्याचे प्रयत्न झालेले होते. या सगळ्या गोष्टी, या घटना घडवल्या जातात जेणेकरून सरकारचं लक्ष आपल्याकडे वेधावं. पण या सगळ्यामध्ये स्वतःचा जीव देखील धोक्यात असतो. आता हा मराठा बांधव आपण बघतोय झेंडा वर फडकवल्यानंतर खाली उतरतोय, तो सुस्थितीत खाली येतोय. पण पोलिसांकडून जेव्हा सूचना केल्या जातात त्यांचं पालन किंवा त्यांच्या आवाहनाकडे कोणी लक्ष देत नाही आणि लोकांकडून देखील त्यांना प्रोत्साहन दिलं जातं, शिट्ट्या वाजवल्या जातात, घोषणा दिल्या जातात आणि त्या लोकांना प्रोत्साहन दिलं जातंय जे स्वतःचा जीव धोक्यात घालू पाहतात. घोषणाबाजी देखील सुरू झालेली आहे. एका बाजूला पोलिसांची सगळी आपण बघतोय फौज आहे, तर दुसऱ्या बाजूला मराठा आंदोलक सगळे आहेत. एका मार्गावर तुम्ही या जेणेकरून वाहतूक व्यवस्था, निदान मंत्रालयाच्या दिशेनं जाणारी किंवा जे पुलावर जाणारी जी वाहतूक आहे ती सुरळीत राहील यासाठीचे प्रयत्न पोलिसांचे आहेत. आणि मराठा बांधवांनी देखील आता रस्त्यावरची म्हणजे एका मार्गिकेची वाहतूक थांबवलेली आहे किंवा ते बाजूला झालेले आहेत. पण महानगरपालिका मार्ग हा मात्र पूर्णपणे अद्यापही बंद आहे. तिथे तर सगळी वाहनं लावलेली आहेत. आज दुपारपर्यंतचा वेळ असेल, दुपारपर्यंत इथली वाहने सगळी हटवा असे निर्देश कोर्टाचे आहेत. त्यामुळे या सगळ्या निर्देशांचं पालन होतं का हे येणाऱ्या काळामध्ये कळेल. जे मराठा बांधव इथे रात्री थांबत नाहीत ते वेगवेगळ्या मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि पुन्हा सकाळ झाली की आझाद मैदानाकडे यायला निघतात. त्यांची संख्या आज कशी असेल किंवा ते आल्यानंतर या चौकातली परिस्थिती काय असेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुर्तास सध्या तरी एक मार्गिका सुरू झालेली आहे, दुसरा मार्ग आता हळूहळू सुरू होईल.